देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक, सीपी राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत। बीआरएस आणि बीजेडीचा मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय, इंडिया आघाडीला धक्का। मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाराजी कायम असल्याची चर्चा, तर जीआरवरून भुजबळ सरकारला कोर्टात खेचण्याच्या तयारीत। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला। विजय वडेट्टीवारांनंतर आज मंत्री अतुल सावेंनी बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक। नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरणी एसआयटी स्थापन। मंत्री शिरसाटांनी बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा रोहित पवारांचा आरोप, तर यशवंत बिवलकरांची आज पत्रकार परिषद। फेब्रुवारीपासून अनुदान न मिळाल्यानं राज्यातील शिवभोजन थाळी संचालक आर्थिक अडचणीत। सरकारकडे 200 कोटी रुपये थकीत। नागपुरात मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री आणि आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा। डोंबिवलीतील समर्थ अपार्टमेंटवरील कारवाई विरोधात गोंधळ। एबीपी माझाच्या बातमीनंतर तोडक कारवाईला स्थगिती, मनपा आयुक्तांची माहिती। मुंबईच्या नेव्ही नगरमध्ये धक्कादायक प्रकार। नौदलाच्या अग्निवीराच्या हातून भरलेली इन्सास अज्ञातानं हिसकावली। केंद्रीय यंत्रणा, गुप्तहेरांकडून तपास। बंदुकीसह 3 मॅगझिन आणि 40 राऊंडची ही चोरी। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकरसह 6 जणांना अटक। पळण्यापूर्वीच पोलिसांनी मध्यरात्री मुसक्या आवळल्या। हिंसक आंदोलनानंतर नेपाळ सरकारची माघार। सोशल मीडियावरील बंदी हटवली। पोलिसांसोबतच्या धुमश्चक्रीत 21 आंदोलकांचा मृत्यू, तर 400हून जास्त जखमी। शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स। 15 सप्टेंबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश। शिल्पा आणि राज कुंद्रा विरोधात लुकआउट नोटीसही जारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।